नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आली मी तुमच्या भेटीला एक छान मस्त व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, ते विसरू नका. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि तो शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सुंदर अशा साड्या. आता जसे की सणवार सुरू झालेले आहेत आणि प्रत्येक सणावाराला किंवा कुठल्याही कार्यक्रमाला आपल्याला साड्यांची तर गरज असते आणि साडीमध्ये प्रत्येक स्त्री ही खूप सुंदर आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये उठूनच दिसते. तशा सुंदर साड्या मी मिशोवरून घेतलेल्या आहेत आणि त्या सुंदर साड्या आज मला तुमच्याबरोबर शेअर करायला नक्की आवडतील आणि तुम्हाला सुद्धा त्या साड्या खूप आवडतील. सो जास्त वेळ न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की कुठली साडी कशा प्रकारे आहे ती. साडीची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी आणि बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो सगळ्यात फर्स्ट जी साडी मी तुमच्यावर शेअर करते ती आहे ही सुंदर अशी एकदम रॉयल ब्ल्यू कलर मध्ये आणि न्यू कलेक्शन मध्ये ही आली होती मिशोवरती आणि एकदम जॉर्जेट फॅब्रिक मध्ये आहे ही साडी आणि एकदम मस्त साडी आहे ही. आणि मेन म्हणजे अफोर्डेबल रेंज मध्ये तुम्हाला खूप साडी इथे अवेलेबल करून दिलेली आहे मिशोवरती खरंच कधी कधी इतक्या सुंदर साड्या मिळून जातात ना की असं वाटतं की आपण खरंच मिशोवरून ही साडी घेतली आहे का. सो हा आहे तुमच्या साडीचा पदर अशा प्रकारे आणि ह्या साडीवरती ना पूर्ण सिल्वर जरीचं काम आहे छान मस्त असं. सो अशा प्रकारे तुम्हाला हा पदराचा पोर्शन मिळतो इकडे आणि मग इकडे पुढे तुम्हाला ही अशा प्रकारची ह्याच्यावरती सिल्वर मध्येच अशी डिझाईन मिळते. अशा प्रकारची इकडे तुम्हाला ही बॉर्डर मिळते आणि खरंच खूप सुंदर दिसते ही साडी. आणि अपर पोर्शन आणि लोअर पोर्शनला सेम अशाच प्रकारची तुम्हाला ही बॉर्डर ह्या साडीवरती मिळते. बघा अशा प्रकारे. ठीक आहे. सो अशा प्रकारे ही साडी असणार आहे. मेन म्हणजे हा कलर मला खूप छान वाटला आणि नेहमीपेक्षा थोडासा वेगळा असा ब्ल्यू शेडमध्ये हा कलर आहे. सो नक्की तुम्ही हा ट्राय करा. कुठल्याही सणावारासाठी किंवा कार्यक्रमासाठी तुम्ही सगळ्यांमध्ये स्टँड आउट कराल. लेंथ साडीची खूप छान वाटतेय. ठीक आहे अशा प्रकारे. आणि इकडे जो लास्टला आहे तो आहे तुमचा हा ब्लाऊज पीस. तर ब्लाऊज पीस साठी सुद्धा त्यांनी जो कपडा दिलेला आहे तो खूप छान आहे आणि त्याच्यावरती सुद्धा ही जी डिझाईन तुम्हाला पूर्ण मिळते सिल्वर जरीची तर ती सुद्धा खूप छान आहे. डेफिनेटली तुम्ही ह्याचा ब्लाऊज स्टिच करू शकता हव्या त्या डिझाईन मध्ये हव्या त्या पॅटर्न मध्ये. खूप सुंदर दिसेल ह्या साडी बरोबर जेव्हा तुम्ही हा ब्लाऊज स्टिच करून घ्याल तेव्हा. सो ही साडी तर मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन आणि जर तुम्ही ही या साडीची प्राइस बघितलीत ना तर ही एकदम वर्थ प्राइस आहे साडी. सो हायली रेकमेंड करते. त्यानंतर तुम्ही बघू शकता ही बघा अशा प्रकारची ही साडी आहे. सुंदर अशी वाईन शेड मध्ये आहे ही साडी आणि ही सुद्धा एकदम अफोर्डेबल रेंज मध्ये तुम्हाला ही साडी मिळते आणि खूप सुंदर आहे ही साडी. ह्याच्यावरती छान मस्त तुम्हाला एकदम सिक्वेन्स वर्क दिलेला आहे आणि गोल्डन एम्ब्रॉयडरी आहे ह्याच्यावरती. सो अतिशय सुंदर दिसते त्याच्यामुळे साडी. अशा प्रकारे आहे ही साडीची बॉर्डर. इकडे छान मस्त पूर्ण तुम्हाला हे एकदम हेवी एम्ब्रॉयडर्ड अशी सिक्वेन्सची एम्ब्रॉयडरी तुम्हाला मिळते बघा अशा प्रकारे. ठीक आहे. खूप सुंदर अशी त्यांनी इथे एम्ब्रॉयडरी दिलेली आहे आणि मध्ये हे पूर्ण तुम्हाला हे सगळे गोल्डन एम्ब्रॉयडरी जी दिसते आणि ही पूर्ण गोल्डन जो जरीचा असतो ना थ्रेड त्याच्याने पूर्ण ह्याच्यावरती हे सगळं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा तुमचा पदराचा पोर्शन आहे. खूप सुंदर दिसतोय बघा अशा प्रकारे. ठीक आहे. अशा प्रकारे असणार आहे हा तुमचा पदराचा पोर्शन आणि मेन म्हणजे ह्याला ही जी बॉर्डर दिलेली आहे ना ती खूप लांब पर्यंत आहे म्हणजे खूप जास्त दिलेली आहे ही बॉर्डर सुद्धा. सो ही पण एक गोष्ट याच्यामध्ये छान आहे ह्या साडीमध्ये. सो इथून मग तुमचा हा प्लीट्सचा पोर्शन स्टार्ट होतो आणि हे बघा पूर्ण वर पर्यंत तुम्हाला ही जी डिझाईन आहे ह्याच्यावरती गोल्डन एम्ब्रॉयडरीची ती ह्याच्यावरती एकदम वर पर्यंत तुम्हाला दिलेली आहे. नॉर्मली प्लीट्सच्या पोर्शन वरती फक्त लोअर पोर्शनला डिझाईन असते पण ह्याच्यावरती ऑल ओव्हर द साडी तुम्हाला ही अशी डिझाईन मिळते. ठीक आहे अशा प्रकारे. इकडे मग हा तुम्हाला हा एवढा पोर्शन इकडे प्लेन दिलेला आहे जो आय थिंक फर्स्ट स्टक मध्ये निघून जाईल. पण या साडीची लेंथ मला थोडीशी जरा कमी वाटली. मला असं वाटतं की ॲव्हरेज लेंथ आहे ह्या साडीची. जी मगाशी मी तुम्हाला साडी दाखवली ती ह्याच्यापेक्षा जास्त लेंथ होती त्या मानाने ह्या साडीची लेंथ थोडी कमी आहे. आणि ह्याला अटॅच तुम्हाला इकडे हा अशा प्रकारे त्यांनी हे बघा अशा प्रकारे इकडे तुम्हाला ब्लाऊज पीस दिलेला आहे. सो हे बघा एका पोर्शनला पूर्ण तुम्हाला इकडे ही अशी नेकसाठी एम्ब्रॉयडरी मिळतीये जी तुम्ही पूर्ण नेकला देऊ शकता. फ्रंटला किंवा बॅकला हे तुम्ही तुमच्या चॉईसने डिसाईड करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला
हा पोर्शन दिलेला आहे त्यांनी, आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला त्यांनी हा असा दिलेला आहे जो तुम्ही स्लीव्हसाठी यूज करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला हा स्लीव्हसाठी पूर्ण एम्ब्रॉयडरीचा पोर्शन दिलेला आहे दोन्ही स्लीव्हसाठी. हे बघा अशा प्रकारे. सो एकदम हेवी एम्ब्रॉयडर्ड असं ह्याच्यावरचं ब्लाऊज तुमचं डेफिनेटली स्टिच केल्यावरती रेडी होईल. सो ही साडी सुद्धा तसं बघायला गेलं तर वर्थ द प्राइस आहे, कारण इतक्या अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला छान एम्ब्रॉयडरीचे आणि त्याच्यात सोबतच तुम्हाला ब्लाऊज पीस पण त्यांनी एकदम हेवी एम्ब्रॉयडरीचा दिलेला आहे. तर नक्की मी तुम्हाला ही साडी रेकमेंड करते. त्यानंतर मी इकडे तुमच्यावर शेअर करते ही सुंदर अशी बांधणीची घटचोला साडी, मरून कलरच्या शेडमध्ये ही साडी आहे. ह्याच्या आधी मी व्हिडिओ शेअर केला होता तुमच्या बरोबर, एक अंजली मर्चंटचा मी जो एक लुक रिक्रिएट केला होता त्याचा व्हिडिओ मी बनवला होता. सो त्याच्यामध्ये मी ही साडी नेसली होती. घटचोला बांधणीच्या ह्या ज्या साड्या असतात ना, त्या कुठल्याही कार्यक्रमांसाठी सुंदर दिसतात आणि एकदम वर्सटाईल साड्या असतात ना. सो हे बघा अशा प्रकारे आहे ही साडी, आणि ह्याच्यावरती मेन म्हणजे जे गोल्डन जरीचं काम आहे ना, ते खूप म्हणजे खूप असं एकदम कॅची आणि एकदम असं उठून दिसणारं असं आहे. त्याचा पदर बघा किती सुंदर आहे ते. ठीक आहे, अशा प्रकारे आहे ही साडी. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्त डिटेल दिलेली नव्हती, सो म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये ही साडी इथे इन्क्लूड केलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे साडीचा हा पदर आहे. मग इकडे तुम्हाला ही साडीची अशी बॉर्डर मिळते आणि मध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण तुम्हाला ही अशी बांधणीची डिझाईन मिळते आणि पूर्ण त्याच्यावरती गोल्डन जरीचं काम केलेलं आहे. सो मग लास्ट पर्यंत ही साडी अशीच पूर्ण तुम्हाला मिळणार आहे एकदम. ठीक आहे, अशा प्रकारे या साडीमध्ये वेगळा असा ब्लाऊज पीस नाहीये, रनिंग मध्येच ब्लाऊज पीस असतो ह्याच्यामध्ये. बघा अशा प्रकारे ह्या साडीचा जो लास्टचा पोर्शन असतो ना, तो कट करून तुम्हाला हवं तर त्याचा ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता, बट तुम्ही त्याच्याबरोबर दुसरा कुठला तरी कॉन्ट्रास्ट नक्कीच ह्या साडी बरोबर पेअर करू शकता. अशा प्रकारची साडी कुठल्याही कार्यक्रमासाठी आपल्या वॉर्डरोब मध्ये एक तरी नक्कीच असायला हवी. रंग कोणताही असू दे, पण एक तरी साडी तुमच्याकडे अशा प्रकारची नक्कीच असायला पाहिजे. सो ही साडी मी तुम्हाला नक्कीच सांगेन की तुम्ही घेऊ शकता. तर मी इकडे तुमच्यावर शेअर करते परत एक अशी रॉयल ब्ल्यू कलरची, पण थोडंसं ह्याच्यावरचं जे वर्क आहे ते थोडं वेगळं आहे. आणि ही साडी जी मी तुम्हाला पहिली साडी दाखवलेली ना, त्याच्यापेक्षा सुद्धा खूपच अफोर्डेबल मध्ये प्राइस मध्ये ही साडी मी घेतलेली आहे. सो मला वाटलं की ही साडी पण मी तुमच्याबरोबर शेअर करावी. एकदम हलकी फुलकी अशी साडी आहे ही, आणि अशा प्रकारे त्याच्यावरती पूर्ण तुम्हाला हे गोल्डन पण नाही, सिल्वर पण नाही, ते थोडंसं कॉपर कलर सारखं वाटतंय मला. कॉपर जरीचं काम वाटतंय ह्याच्यावरती, तुम्ही स्वतःच बघू शकता. पूर्ण असं कॉपर जरीचं काम दिसतंय. हा असणार आहे तुमच्या साडीचा पदर, आणि इकडे हे अशा प्रकारे साडीला ही बॉर्डर आहे, आणि मध्ये हा पूर्ण असा इकडे त्यांनी प्लेन पोर्शन दिलेला आहे. तसं बघायला गेलं तर एक्झॅक्टली पूर्ण प्लेन पण नाही, एकदम हलकं त्याच्यावरती थोडंसं असं टेक्स्चर आहे साडीला. ते असं म्हणजे तुम्ही जर हातात साडी घेतली तर तुमच्या लक्षात येईल. आणि जर साडीच्या मागे तुम्ही बघितलत ना, ते बघा अशा प्रकारे पूर्ण साडी एकदम काहीच त्याच्यामध्ये टोचण्यासारखं वगैरे अजिबात नाहीये. सो अशा प्रकारे आहे ही साडी. बघा साडीच्या अपर पोर्शनला तुम्हाला ही अशा प्रकारची बॉर्डर मिळते, आणि त्याच्या लोअर पोर्शनला त्याच्यापेक्षा एकदम ब्रॉड अशी बॉर्डर इकडे तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. ही बघा अशा प्रकारे. सो बॉर्डर पण बघा किती सुंदर दिसते, एकदम अशी कॉपरिश तांबूस रंगाची अशी ती त्याच्यावरती पूर्ण जरी विविंगची ह्याच्यावरती तुम्हाला वर्क मिळते. पुढे ही साडी अशा प्रकारे तुमची कंटिन्यू होणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे साडीची पण लेंथ वगैरे चांगली वाटते. त्यानंतर मग इकडून हा एवढा पोर्शन तुम्हाला इथे प्लेन मिळतोय. ठीक आहे, जो तुमचा फर्स्ट स्टफ मध्ये जाईल, आणि मग इथे जी तुम्हाला ही जी बॉर्डर दिसते ना, इकडून हा तुमचा आहे ऍक्च्युली ब्लाऊज पीस. आणि तुम्ही स्वतःच बघा की ह्याच्यामध्ये त्यांनी ब्लाऊज पीस साठी पूर्ण फ्रंट आणि बॅक असे दोन्ही पण तुम्हाला इकडे हे फॅब्रिक दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त हे स्टिच करून घ्यायचे तुमच्या साईज प्रमाणे, दॅट्स इट. अजून वेगळं ह्याच्यामध्ये पॅटर्न द्यायची काहीच गरज नाहीये, आणि दोन्ही पण आज तुम्हाला प्रोव्हाइड केलं. आणि ही जी बॉर्डर तुम्हाला दिसते ना, ही तुम्ही स्लीव्ह साठी यूज करू शकता. सो ब्लाऊज पीस मध्ये सुद्धा काहीच कंजूसी केलेली नाही आहे. आणि सिरियसली ह्या साडीची जी प्राइस आहे ना, त्या प्राइस मध्ये ही साडी म्हणजे खरंच वर्थ द प्राइस आहे असं मला तरी वाटतं. सो नक्कीच तुम्ही ही साडी परचेस करायला काहीच हरकत नाहीये.
आणि ह्या साडीचं जे फॅब्रिक आहे ना ते सुद्धा एकदम असं लाईट वेट आहे, म्हणजे कुठेच असं स्टिफ नाही अजिबात. सो इझिली तुम्ही ती ड्रेप पण करू शकता आणि कॅरी पण करू शकता. सो ही साडी तर मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन. आता जसं की सण तर चालू झालेच आहेत, पण कुठे ना कुठे काही ना काही फंक्शन तर चालूच असतात. तर नक्की त्याला लक्षात ठेवून मी ह्या साड्या आजच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. सो नक्कीच तुम्ही त्या मिशोवरून परचेस करायला काहीच हरकत नाही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटेन मी तुम्हाला असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.